रामकृष्ण हरी. मित्रांनो, ज्या काळात धर्माच्या नावाखाली अधर्म फोफाला होता, जिथे माणुसकी हरली होती आणि समाजाला विषमतेने ग्रासले होते, अशा वेळी पैठणच्या गोदाकाठी एक सूर्य उगवला आणि ज्यांनी केवळ उपदेश दिला नाही तर जगवून दाखवले. तो महापुरुष शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज. शांती आणि क्षमा या शब्दांचे मूर्तिमंत रूप म्हणजे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या जीवनातील काही प्रसंग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, जे की आपल्या जीवनाला राजमार्गाकडे घेऊन जातील. पण तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, ही गोष्ट आहे सन इसवी सन 1533च्या सुमाराची. पैठणच्या पवित्र गोदाकाठी सूर्यवंश ब्राह्मण कुळात एकनाथ महाराजांचा जन्म झाला. आजोबा चक्रपाणी आणि वडील सूर्यनारायण यांच्याकडून त्यांनी भक्तीचे बाळकडू घेतले होते. पण नाथांचे बालपण इतर मुलांसारखे सामान्य तर नव्हतेच, कारण लहानपणी त्यांच्या आई वडिलांनी जगाचा निरोप घेतला होता आणि नाथांच्या डोक्यावरून ते मातृत्व आणि पितृत्व हरले होते. ज्या वयात लहान मुलं खेळण्यात दंग असायची, तेव्हा छोटा एकनाथ मात्र भक्तीमध्ये दंग असायचा. हाच त्यांचा वारसा होता. भानुदासापासून सुरू झालेला हा भक्तीचा महिमा एकनाथ महाराजांनी जिवंत ठेवला होता आणि म्हणूनच पुढे त्यांच्या कुळामध्ये भगवंतांनी स्वतः येऊन पाणी भरलं. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्यांच्या मनात ईश्वराची श्रद्धा आणि सद्गुरूंची इतकी ओढ होती की त्यांनी घरादाराचा त्याग केला आणि भर रात्री कोणालाही न सांगता हा 12 वर्षाचा बालक सद्गुरूंच्या शोधात घराबाहेर पडला. अनवाणी पायांनी मैलोमैल प्रवास करत ते देवगिरी किल्ल्यावर पोहोचले आणि जनार्दन स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. हेच ते बालपण जिथे एका सामान्य मुलाचा एकनाथ महाराज होण्याचा प्रवास सुरू झाला होता. संसारात राहून देव कसा मिळावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे संत एकनाथ महाराज. पैठणच्या वाळवंटात वाढलेला हा संस्काराचा वेळ जनार्दन स्वामींच्या सहवासात भरला. गुरुभक्ती कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत एकनाथ महाराज. पण नाथांचे मोठेपण यात आहे की त्यांनी ते फक्त स्वतःपुरते मर्यादित ठेवले नव्हते, तर संपूर्ण लोकांसाठी ते खुले केले होते आणि ते सामान्यांच्या डोक्याच्या बाहेर होते. परंतु एकनाथ महाराजांनी ठणकावून विचारले की संस्कृतवाणी देवे केली तरी पाकृत काय चोरापासून झाली. त्यांनी ईश्वर भक्ती सामान्यांच्या मराठी भाषेत आणली. नाथांची भक्ती फक्त पोथ्या पुराणात नव्हती, तर ती त्यांच्या कृतीत देखील होती. काशीहून आणलेले पवित्र गंगा त्यांनी तहानेने व्याकुळ झालेल्या एका गाढवाला पाजले. लोकांना आश्चर्याची गोष्ट वाटली, पण नाथांना त्या प्राणातही पांडुरंग दिसवता. एवढेच नाही तर समाजातील जाती भीतींच्या भिंती तोडण्यासाठी त्यांनी आपल्या घरचे जेवण देखील अस्पृश्य समाजासाठी दिले होते. अवघा रंग एक झाला हे केवळ त्यांनी गायलेच नाही, तर ते जगवून देखील दाखवले. समाजातील अंधश्रद्धा आणि वाईट चालीरीतीवर त्यांनी प्रहार केलाय. त्यासाठीच नाथांनी भारुडाचा आधार घेतला होता. कधी वासुदेव बने तर कधी विंचू तर कधी कुत्र्याचे रूप घेऊन त्यांनी लोकांना नीतीचे धडे दिले. एवढंच नाही तर मनोरंजनातून समाज प्रबोधन करणारा हा पहिला महान लोककवी होता असं म्हणायला अजिबात हरकत नाही. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा त्रिवेणी संगम म्हणजे एकनाथ महाराज, ज्यांनी संसार सांभाळून परमार्थ कसा करावा हे जगाला दाखवून दिलाय. भानुदास एकनाथ हा मंत्र आपल्याला सांगतो की माणुसकी हाच खरा धर्म आहे. पैठणच्या गोदाकाठी वाहणारा वारा आजही त्या शांतीचा आणि प्रेमाचा संदेश देतो.
जनार्दन स्वामीच्या आश्रमात राहून नाथांनी केवळ शास्त्रे शिकली नाहीत, तर सेवेचा आदर्श निर्माण केला. एकदा आश्रमाच्या हिशोबात काही पैशांचा फरक पडला होता आणि तो शोधण्यासाठी एकनाथ महाराज रात्रभर जागले. आणि जेव्हा तो हिशोब लागला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच पाहण्यासारखा होता. आणि हा आनंद व्यक्त करताना नाथांकडून अचानक टाळी वाजली गेली आणि त्यात जनार्दन स्वामी जागे झाले. त्याच वेळेस जनार्दन स्वामींनी नाथांना एक उपदेश दिला. एकनाथा, जसा या एका पैशासाठी तू रात्रभर जागलास, तसाच एका परमेश्वरासाठी आयुष्यभर जागृत राहा. आणि हाच मंत्र घेऊन एकनाथ महाराज पुन्हा पैठणला परतले. नाथांचे आयुष्य म्हणजे सहनशीलतेचा महासागर होता. त्यांनी भक्ती फक्त मूर्तीपुरती मर्यादित ठेवली नव्हती, तर कडक उन्हाळ्यात देखील तहानेने तळपडणाऱ्या त्या गाढवासाठी त्यांनी काशीहून आणलेले पवित्र गंगाजल दिले आणि संदेश दिला की प्राणी मात्र्यावर देखील दया करा. हा संदेश त्यांनी केवळ पोथ्या पुराणातून दिला नाही, तर तो कृतीतून सिद्ध देखील केला होता. नाथांनी भागवत ग्रंथावर टीका लिहिली आहे, तेव्हा काशीच्या पंडितांनी त्यांना धर्मद्रोही ठरवले होते. पण जेव्हा नाथांनी गंगेच्या काठावर तो ग्रंथ अर्पण केला, तेव्हा गंगेने प्रत्यक्ष हात वर करून तो ग्रंथ स्वीकारला देखील, अशी श्रद्धा सांगितली जाते. नाथांची भक्ती इतकी निष्काम आणि शुद्ध होते की साक्षात पांडुरंग त्यांच्या घरी श्रीखंड्या नावाचा ब्राह्मण बनून पाणी भरण्याचे काम करू लागला. 1-2 वर्ष नव्हे तर तब्बल 12 वर्ष देवाने नाथांच्या घरी सेवा केली. एकदा एकनाथांच्या घरी चोर आले होते. त्यांनी घरातील सर्व भांडी आणि वस्तू गाठोड्यात बांधल्या, पण नाथांच्या सात्विकतेमुळे चोरांना तिथे अंधत्व आले, अशी आख्यायिका आहे. जेव्हा नाथांना हे कळले तेव्हा त्यांनी चोरांना शिक्षा करण्याऐवजी त्यांना प्रेमाने जेवण दिले आणि विचारले, अरे तुम्हाला काय हवे होते ते तुम्ही आनंदाने घेऊन जा. आणि याच प्रेमामुळे चोर नाथांचे कायमचे भक्त बनले. त्या काळी काशीचे विद्वान म्हणायचे की धर्म फक्त संस्कृत मध्ये असावा. एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत लिहिले तेव्हा खूप विरोध झाला होता, पण जेव्हा नाथांनी त्या ग्रंथाचे महत्व पटवून दिले तेव्हा त्याच विद्वानांनी त्या ग्रंथाची पालखीतून मिरवणूक देखील काढली. सामान्य माणसाला कळावे म्हणून नाथांनी अभंग, गवळणी आणि भारुड देखील रचले होते. समाजातील अज्ञान आणि अंधश्रद्धेवर त्यांनी प्रहार केला होता. संस्कृत मधील कठीण ज्ञान त्यांनी मराठीच्या प्राकृत भाषेत आणले आणि घराघरात विठ्ठल नामाचा गजर पोहोचवला. अध्यात्म आणि संसार यांच्या सुवर्ण मध्य साधणारे संत एकनाथ महाराज आजही महाराष्ट्राच्या मनामनात जिवंत आहे. ज्यांनी रंग जिंकला, त्यांनी अहंकार त्यागला आणि ज्यांनी केवळ प्रेम वाटले, असे संत एकनाथ महाराज. वयाच्या 66व्या वर्षी फाल्गुन वद्य षष्टीला, जी आता एकनाथ षष्टी म्हणून साजरी होते, नाथांनी गोदावरीच्या पात्रात उभे राहून जल समाधी घेतली. त्यांनी जगाचा निरोप घेतानाही शांतता आणि समाधानच पसरले होते. मित्रांनो, ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया रचला, नामदेवांनी तो विस्तारला आणि तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढवला. पण या मंदिराचा जो भक्कम गाभारा आहे ना, तो म्हणजे संत एकनाथ महाराज. त्यांचा संसार हाच त्यांचा परमार्थ. त्यांनी शिकवलं की भगवी वस्त्र घातली म्हणजे कुणी संत होत नाही, तर ज्याचं मन गंगेसारखं पवित्र आणि हिमालयासारखं शांत असतं, तोच खरा धार्मिक होऊ शकतो, तोच खरा संत होऊ शकतो. आजच्या या धावपळीच्या आणि रागीट जगात नाथांच्या शांतीची आपल्याला सर्वात जास्त गरज आहे. रामकृष्ण हरी.